महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणमधील जासई ब्रिज खाली पहिल्याच पावसात साचले पाणी। मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर मग काय होणार? उरण तालुक्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। रविवारी रात्री उरणमध्ये अचानक आलेल्या पहिल्याच किरकोळ पावसाने प्रशासकीय दाव्यांची पुरती हवा काढून घेतली आहे। जासई येथील उड्डाणपुलाखाली पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे। केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने जर येथील वाहतुकीची आणि नागरिकांची अशी दयनीय अवस्था झाली तर पुढे काय? दर्शक हो, हे दृश्य उरण तालुक्यातील जासई येथील उड्डाणपुलाचे आहे। रविवारी रात्री अचानक पावसाने हजेरी लावली आणि पाऊस फार काळ टिकला देखील नाही तरीही जासई ब्रिज खालील या भागाला अवघ्या काही मिनिटात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले। पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला। या साठलेल्या पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वार आणि छोट्या वाहन चालकांची मोठी कसरत झाली। अहो, अजून तर पावसाळा सुरू झाला नाही आणि पहिल्याच पावसात जर गुडघाभर पाणी साचत असेल तर मग पुढे काय? प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी कामे केली ती फक्त कागदावरच का? दरवर्षी या भागात पाणी साचत असतानाही सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी येथील ड्रेनेज लाईन आणि नाल्यांची सफाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। भुयारी मार्गाने बाजूच्या नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचल्यामुळे हे पाणी तुंबले आहे। प्रशासनाने तात्काळ इथे पाणी असणारे सक्षम पंप बसवावेत आणि नाल्यांची सफाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।